महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट खास आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज। ते म्हणतात कायदा सुव्यवस्थेची अंमलबजावणीमध्ये थोडासा प्रॉब्लेम तयार होईल, म्हणून तुम्ही शांततेने हे आंदोलन करा, तुम्ही घोषणा द्या, एवढी मुभा आम्हाला दिलेली आहे। आणि तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही प्रेससमोर किंवा आम्हाला निवेदन दिलं तरी चालेल। आमचं एकच मागणी आहे की जे सगळे सोयरे या शब्दाच्या संदर्भामध्ये हे सरकार तो शब्द घ्यायला कानकूस करत आहे, तर त्या शब्दाची अंमलबजावणी ह्या महाराष्ट्र शासनाने घ्यावी। आणि जे आता जे तुम्ही GR जो काढलेला आहे तो 180 दिवसामध्ये कायद्यामध्ये रूपांतरित व्हावा, हीच आमची सरकारकडे मागणी आहे। अशा प्रकारचं आंदोलन करणार होते, आता तुम्हाला पोलिसांनी ताब्यात दिली। आता आम्ही आज सगळे सोयरीच्या आदिवासीच्या काढण्यासाठी आम्ही आज रस्ता रोको करणार होतो, पण आज 12वीच्या 11 परीक्षा असल्यामुळे थोडंसं आम्ही हे केलं आहे। पण आज निवेदन देऊ आणि पुढच्या येते 3 तारखेला आम्ही ठाणे पूर्ण बंद आणि रस्ता रोको करू आम्ही ठाणे जिल्ह्याचा। जर करता अधिसूचनाचं रूपांतर जर कायद्यामध्ये नाही झालं तर पूर्ण ठाण्यामध्ये आम्ही रस्ता रोको करू।